तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्यासोबत. सटाण्यात अखेर 20 वर्षांची प्रतीक्षा संपली. गटविकास अधिकाऱ्यांना मिळाले हक्काचे शासकीय निवासस्थान. आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते लोकार्पण. सटाणा येथील बागलाण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसाठी तब्बल 20 वर्षांनंतर दिलासादायक बातमी समोर आली आहे. जीर्ण व बंद अवस्थेत असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण पूर्ण होऊन आज आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. सन 1956 मध्ये बांधण्यात आलेले हे निवासस्थान मागील 20 वर्षांपासून देखभाल अभावी बंद अवस्थेत होते. शहराच्या मध्यभागी आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेली ही देखणी कौलारू इमारत दुर्लक्षामुळे खंडारावस्थेत गेली होती. मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली होती. या गंभीर स्थितीची दखल घेत बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या आमदार निधीतून सुमारे 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यानंतर या जुन्या इमारतीचे सुबक, आधुनिक आणि सुविधायुक्त स्वरूपात नूतनीकरण करण्यात आले. मंगळवारी दिनांक 20 जानेवारी रोजी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना अखेर हक्काचे शासकीय निवासस्थान मिळाले असून अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. या लोकार्पण सोहळ्यास गटविकास अधिकारी अतुल पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत, शाखा अभियंता हेमंत देवरे, विस्तार अधिकारी नितीन देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष शरद भामरे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात तहसीलदार कार्यालयाजवळील अभियंता व कर्मचारी निवासस्थानाचेही लोकार्पण आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. 20 वर्षांच्या दुर्लक्षानंतर झालेल्या या नूतनीकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला असून सटाण्यातील नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी.